नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झालं असताना मांसाहारी लोकांसाठी नववर्षाची खाण्याची पर्वणी देखील तितकीच महत्त्वाची असते आणि त्याच अनुषंगानं पुण्यात मांसाहारी लोकांनी मटण आणि चिकन खरेदीसाठी खरं तर आज सकाळपासून गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळते आहे। पुण्यातील अनेक मटण आणि चिकन दुकानाच्या बाहेर खरं तर मोठ्या रांगा आता आज सकाळपासून पाहायला मिळत आहेत। आज अनेक खरं तर मांसाहारी लोक मटण चिकन खाण्यासाठी पसंती देतात। नववर्षाच्या स्वागतासाठी घरी पार्ट्यांचं आयोजन केलेलं असतं। घरगुती पार्ट्यांसाठी मटण चिकन ही मांसाहारी लोकांसाठी खरं तर पर्वणी असते आणि त्या अनुषंगानं पुण्यातील या मार्केट बाहेर प्रत्येक दुकानाच्या बाहेर आता अशाच पद्धतीच्या रांगा ज्या आहेत मटण आणि चिकन खरेदीसाठी आज सकाळपासून लागलेल्या पाहायला मिळतात। खरं तर आज एक रविवार आहे, त्यातच 31 डिसेंबर आहे आणि अनुषंगानं खरं तर मटण विक्रीमध्ये आणि चिकन विक्रीमध्ये मोठी वाढ होण्याचं देखील मार्केट कमिटीतर्फे जे आहे मांसाहारी मार्केट कमिटीतर्फे ते काल सांगण्यात आलं आणि त्या अनुषंगानेच आज सकाळपासून खरं तर पुण्यातील अनेक मटण आणि चिकन दुकानाच्या बाहेर जे आहेत अशाच पद्धतीच्या रांगा खरं तर लागलेल्या पाहायला मिळतात। मोठी गर्दी खरं तर नागरिकांनी मटण चिकन खरेदीसाठी आज सकाळपासून केलेली पाहायला मिळते। उभं जग आज नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं पाहायला मिळते आणि खानपानाच्या सुद्धा मोठ्या मेजवान्या विविध हॉटेल्स असतील, विविध रिसॉर्ट्स असतील किंवा घरगुती ठिकाणी सुद्धा खानपानाच्या मोठ्या मेजवान्या असतात आणि तेच दृश्य आता या पुण्यातील मटण आणि चिकन दुकानांच्या बाहेर दिसायला सुरुवात झालेलं आहे। कारण आज पुणेकरांनी आज सकाळपासून मटण आणि चिकन खरेदीसाठी मोठी गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।